हे आपली बाग चांगल्या रीतीने फुलली आहे. मी इकडे नव्हतो पण ते फुलं मोठे झाले. मार्केट लेवलले जे आहे फुलं जास्त मोठे नाही पाहिजे. ही लेवल असली तर खूप सुंदर आणि खूप चांगल्या प्रतीनं आपली बाग सध्या तरी फुलली आहे. पहिला तोडा आहे आजचा. आणि मी भाई सदन कास्तकार आहे. त्याचे काय हे नाही आणत मी, मजूर नाही आणत. 10वी पास 8वी पास आपल्या वावरात डायरेक्ट इंजिनियर लोक. आणि ते प्रशिक्षण फुकट देतो आपण. त्याच्यापासून पैसे नाही घेऊन राहिलो, फुकटात आहे. मजुरी कशी करायची त्याचा पूर्ण सेमिनार मी देतो काही विषयीस. तर आज आमच्या इथं इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झालेले मजूर आलेले आहे आणि रनिंगमध्ये असणारे पण मजूर आहे मेकॅनिकल इंजिनिअरिंगवाले. सो आज आपल्या शेतामध्ये होणार आहे मजुरीचा सेमिनार. माझे बाबा म्हणे 10 किलो फुलं निघते म्हणे पुऱ्या वावरात. 4 वय तर 10 किलोच्या वर झाले. आम्ही 2च चोंगल्या घेऊन आलो. तर आता जे इंजिनियर साहेब आहे हे पुढचं हातभार सांभाळून इकडचं, तर तुम्ही व्यवस्थित काम कर जा. मी तेवढं हे घरी टाकून येतो. आणि बघा इचू काटा घंटी देऊ का गळ्यात बांधून बैलाची ती टिंग वाजते ना, ती इचू काटा येत नाही जवळ. गाणे म्हणत जाईन. कोणते? पयली ग पुंजाबाई देवा देवाचा देवाचा. तिला प्रॅक्टिस कर लवकरच तसे मला गाणे येतात. हा तेच ना. एका लिंबू झेलू. चला मी येतो, हे भरतो भात द्या. चला करा बरं मदत थोडीशी भरायला. चांगलं वाटून राहिलं पण. आणि एक नुकसान म्हणजे असं की झेंडूचं असं आहे यार, पाणी जर आलं ना तर त्याच्यात पाणी साचते झेंडूत. तर पाणी याच्या पहिलेच तोडा लागते. आणि आता याच्यात थोडा अळ्या दिसून राहिल्या मला, तर त्याचा एक फवारा अजून होऊ द्या लागते. सध्या वातावरण पाण्याचं आहे आणि गोकुळाष्टमीचा सण आहे. मार्केटमध्ये फुलं जाऊ न जाओ, श्रीकृष्णाचा सण चांगल्या रीत्याने साजरा होईल. कुठे करू आपण, काही हरकत नाही आहे. होऊ दे तोटा मोठा, श्रीकृष्ण मोठा. तो माझा गोण्या तयार आहे. आणि हे जे आहे सध्या कॅरेट वगैरे काही लावलं नाही, कारण की ते काय म्हणते सोन्याच्या भावात घ्या आणि चांदीच्या भावात इका, असं काही पाहिजे नाही. सध्या काही इन्व्हेस्टमेंट चालू नाही आहे. कांद्याचंच पोतं हे. मागच्या वर्षी आम्ही कांदे विकत आणले होते, कारण की मागच्या वर्षी आम्ही कांदे लावले नव्हते आणि 100 क्विंटल कांदा काही मला झाला नाही. आणि लगन काय करशील काय, मी काही म्हणणार नाही. सध्या आमचा सध्याचा मजूर इतका ट्रेनिंगवर आहे की गाठ कशी बांधायची हेही माहीत नाही. ते असंच बांधा लागते काय म्हणते. बस भावा, म्हणजे तुझ्या नवरा सुखरूप आहे, तू बांधू नाही शकशील त्याला, गाठच नाही बांधत तुले. आणि लावतो. आणि ह्या मोठं व्लॉगिंग दाखवतो तुम्हाला. राईड रस्त्याची बम खतरनाक आहे. केसच भरले खतरनाक झाले. मी घरून येईपर्यंत ह्या मुलीने पहा किती सारे फुलं तोडले. मी विसरलोच होतो की ती इंजिनियर नंतर झाली, पण ते कास्तकार पहिले जन्माले आले. सो मजुरी
आता मी तिकडून येताना माहीत आहे काय तुम्हाला दाखवतो मी कशा पद्धतीनं मी गाडी चालवतो इकडे आणि कसं फेस करतो. कारण की सध्या रस्ते खराब आहे आणि मोटो ब्लॉगिंग हायवेवर गेल्यापेक्षा या रस्त्याने पोहून घ्या कशी होती तर. भाई आता लावतो मी चेस्ट माउंट आणि तुम्हाला दाखवतो मी गाडी कशी चालवतो. चला येतो. डेस्टिनेशन कम्प्लीट. ह्या पोरीचं फुलं तोडून मन नाही झालं, आता बेल तोडायला लावून राहिली. उद्या काय हे आहे ना, काय म्हणतो श्रावण सोमवार आहे उद्या. सो म्हणजे आज तुम्ही आजच पोराले ना व्हिडिओ. हा म्हणजे हा उद्या 8 वाजता पडेल ना व्हिडिओ, तर आज. अरे बाबा काटा जर बसला ना महादेवच नाही तसत. हे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. त्याला काटे बा किती आहे, हे काय म्हणते झाडावर चढ म्हणते. सुन राहिली कॅमेऱ्याच्या मागून असते. अजून पाहिजे फुलं घ्या फुलं प्रसाद घ्या. हळदी कुंकू 10 रुपये फक्त 10 रुपये आहे, फक्त 10 रुपये. म्हणते नाही दिलं तरी चालते ना. तो डायरेक्ट माल आता दुकानात पाठवतो, काही घरी ठेवत नाही. घरचे पुढचे काढले मी मजा आहे आता. या पैसा 200 रुपये. आजचा पहिला तोडा होता, तो काही जास्त निघाला नाही. उद्घाटन झालं, बोवणी झाली बाई आपली. आता या मार्केटला चालला. मार्केट म्हणजे जवळच नांदगाव पेठच्या. आणि पाहू आता तिथं काय जातील कसं जातील. तोंड तर भरलं मस्त झालं. वावरातलेच कपडे घालून चालतो, पहिल्यांदा चाललो मी हे असे कपडे घालून. भाव भेटला पाहिजे म्हणून फुलायले. दुआओं में याद रखना. भाई इकला पहिला माल इकला आपण. तो कॉंग्रॅच्युलेशन. त्याच्या कुठे चालतं पार्टी खाले. हा अरे पार्टीपेक्षा तर मालापेक्षा तर पार्टीच जास्त मागात पडत मध्ये. नारळ घ्यायचे, काल नारळच नव्हते नेले. अभि मी झोपलो होतो ना. पहा बाई आज नशिबानं लय साथ दिली. आज आम्ही रोप काढले, आम्ही फुलं विकून आलो आणि नंतर पाणी आलं. पाणी कसं आलं रे? मस्त आलं. मारता काही जुव्या कानाखाली दणकेल आलं पाणी. मस्त नाही आलं, नुकसान करणारं पाणी आलं. पण नाही झालं नुकसान बाई. बरं झालं आज तोडून घेतलं, जास्त पैशाची हौस नाही केली. नाही तर उद्या गोकुळाष्टमी आहे, नाही तर मग गोकुळाष्टमीला नेले असते बाई इकाले तर फसलो असतो. कारण की झेंडूचं असं आहे, पाण्या गिण्याचं बरोबर पाहा लागते. बरोबर नाही रे? पाणी जर झेंडू तर काय माहिती आहे तुला कंद
हावस करून राहिला सारेला काय शिरत घातले पुढे चुना लावले वाटते म्हटलं बरोबर आहे का हा म्हणते मग पैसा वसूल शूज आहे लोक फॅशन म्हणून वापरते मी वावरात टाईट वापरला तरी एक पेंट कोण नाही जमलं ह्या पूर मग अशी किती होता रे टाकून बघायच्यात कॅमेरा एक कॅमेरा टाका 2 कॅमेरे दुर्रा बा जाईन वाहत किती होतं रे पूर मग अशी वरतून गेला काय मी झोपलो होतो आणि वरून पूर गेला सो आता किती वाजले रे भावा हा 6 वाजले इथं आपल्या व्हिडिओचा एंड करत आहे मी चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुला कुठं जायचं आहे इले पूर वाळवायचं आहे यू नो पूर वाळवणं